मित्रांनो नमस्कार. चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दिवस 17वा. चला मित्रांनो, आजची 5 नवीन शब्द बघूया आणि लागलीच त्याच्यानंतर मराठीतील 5 वाक्ये आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याला शिकूया. मित्रहो, आपण आजपर्यंत वेगवेगळ्या फळांची, त्याच्या आधी शरीराच्या अवयवांची इंग्रजीमध्ये काय नावं असतात हे बघितलेले आहेत आणि आजचा हा शेवटचा दिवस असेल ज्याच्यामध्ये आपण फळांची नावे बघत आहोत. त्याच्यानंतर उद्याच्या सत्रामध्ये आपण भाजीपाला म्हणजेच व्हेजिटेबल्स हे आपण उद्यापासून सुरू करणार आहोत. आजचे 5 नवीन शब्द मराठीतील बघूया. पहिला शब्द आहे टॅमरिंड. टॅमरिंड असं त्याचं उच्चारण असेल आणि त्याचं स्पेलिंग आहे TAMARIND. टॅमरिंड म्हणजे चिंच. बघा, चिंच म्हटल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं, तर त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणूया टॅमरिंड. टॅमरिंड म्हणजेच चिंच. त्यानंतर पुढचा शब्द आहे ड्रॅगन फ्रूट. मित्रांनो, आजकाल ड्रॅगन फ्रूट आपल्याला आपल्या गावातील शेतीमध्ये सुद्धा बघायला भेटतं. चला त्याचं स्पेलिंग बघूया. DRAGON ड्रॅगन, FRUIT फ्रूट. ड्रॅगन फ्रूट असं त्याचं उच्चारण असेल आणि त्याला ड्रॅगन फ्रूट असंच आपण मराठीमध्ये म्हणतो. चला आता पुढचा शब्द आहे वूड ॲपल. त्याचं उच्चारण सुद्धा असंच असेल, वूड ॲपल. त्याला आपण कवठ असं म्हणतो, कवठ. त्याचं स्पेलिंग बघूया. WOODAPPLE वूड ॲपल म्हणजे कवठ. कवठाचं जे फळ असतं त्याला आपण वूड ॲपल असं म्हणू. त्यानंतर आजचं चौथं शब्द आहे वॉटर चेस्टनट. त्याचं स्पेलिंग WATER वॉटर आणि चेस्टनट CHESTNUT चेस्टनट. वॉटर चेस्टनट असं त्याचं उच्चारण असेल. त्याला आपण शिंगाडा म्हणतो. शिंगाड्याचं फळ बघितलं तुम्ही सर्वांनी, त्याला आपण इंग्रजीमध्ये वॉटर चेस्टनट असं म्हणूया. त्यानंतर आजचा शेवटचा शब्द आहे स्टार फ्रूट. त्याचं स्पेलिंग STAR फ्रूट. स्टार फ्रूट म्हणजे स्टार फळ किंवा त्याला स्टार फ्रूट असंच म्हणून आपण त्याला मराठीमध्ये सुद्धा ओळखतो. हे स्टार फ्रूट म्हणा, त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट म्हणा, ही जी फळं आहेत ही दुसऱ्या देशातून आपल्या देशामध्ये आलेली आहेत. तर मित्रांनो, ही आहेत आजची 5 शब्द. त्याचा आपण इंग्रजीमधून मराठीमध्ये अर्थ बघितलेला आहे. सर्वांनी ही शब्द लिहायची आहेत, त्यांचा दैनंदिन अभ्यास करायचा आहे म्हणजे पाठ करायचा आहे आणि त्याचा आपण उपयोग करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला लागलीच बघूया 5 आजची नवीन वाक्य. सर्वांना माझा नमस्कार. चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा आजचा दिवस 17वा. सर्वांचं मी स्वागत करतो आणि लागलीच माझ्या क्लासला सुरुवात करतो. मित्रांनो, आपण रोज 5 नवीन शब्द अभ्यासतो आणि त्याचबरोबर रोज 5 मराठीतील वाक्य इंग्रजीमध्ये कसं कन्वर्ट करायचं याचा सुद्धा आपण अभ्यास करतो. मित्र हो, आपण इथं या तासाचा पुढचा भाग आपण करूया. म्हणजे मराठीतील वाक्य जी सोपी वाक्य आहेत, आपल्या दैनंदिन जीवनामधील आहेत आणि आपल्याला गरजेचे आहेत, तशी मराठीतील 5 वाक्य आपण इंग्रजीमध्ये कन्वर्ट करून त्याचा अभ्यास करूया. ही आहेत आजची 5 वाक्ये. आणि हा मित्र हो, आपण काय करत आहोत, मराठीत कन्वर्ट करता करता आपण त्याचा हिंदीमध्ये सुद्धा अर्थ मागच्या काही दिवसांपासून अभ्यासत आहोत. का तर माझ्या काही फॉलोअर्सनी किंवा माझ्या काही गरजू विद्यार्थ्यांनी मला असं सजेस्ट केलं की सर, आम्हाला हिंदी कळतं तर थोडंफार हिंदीमध्ये पण एक्सप्लेन करा, म्हणून हा थोडासा केलेला प्रयत्न. चला, आजचं पहिलं वाक्य आहे ती तुझी बहीण आहे का? इज शी युअर सिस्टर? आता याच्यामध्ये बघा, ती तुझी बहीण आहे का, यालाच आपण हिंदीमध्ये कसं म्हणणार? वो आपकी बहन है क्या? वो आपकी बहन है क्या? अँड यू सी हिअर, इज शी युअर सिस्टर. मराठीमध्ये आपण समजा एखाद्या विवाहाप्रसंगी जातोय किंवा एखाद्याच्या बड्डेला जात असतो किंवा आपण एखाद्या नवीन शाळेमध्ये किंवा एखाद्या कुठल्याही प्रसंगी गेलो तर आपली बहीण किंवा एखादी मुलगी आपल्यासोबत असेल तर क्वचितच हा प्रश्न विचारला जातो, ती तुझी बहीण आहे का?
ती तुझी बहीण आहे का म्हणजे इज शी युअर सिस्टर, सिस्टर म्हणजे बहीण. त्यानंतर आजचं दुसरं वाक्य बघूया, घाबरू नकोस. यालाच आपण हिंदीमध्ये म्हणू शकतो डरिये मत, डरना नहीं. तर त्याचं इंग्रजीमध्ये असेल डोंट बी नर्वस, डोंट बी नर्वस, डोंट बी स्केर्ड. लाइकवाइज वी कॅन यूज द सेंटेन्सेस. डरना नहीं, घाबरू नकोस, डोंट बी नर्वस. इथं डोंट मध्ये डू नॉट असंही आपण याचा प्रयोग करू शकतो. नर्वस म्हणजे घाबरणे. चला, त्यानंतर आजचा तिसरा वाक्य आहे सर्वांशी नम्रपणे वाग. हे डोंट बी नर्वस किंवा घाबरू नकोस हे कधी म्हणतो आपण? बघा, आपले आई वडील किंवा आपला मोठा भाऊ आपल्याला असं म्हणत असतो. एखादं आपण पहिल्यांदा आपण भाषण देत असो किंवा पहिल्यांदा आपण समजा निबंध लिहित असो, पहिल्यांदा आपण डान्स स्पर्धेमध्ये भाग घेणार असो, किंवा समजा आपण पहिल्यांदा एखादं गाणं सर्वांच्या समोर गाण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस थोडंसं आपण घाबरल्यासारखं करतो. त्यावेळेस मग आपले जे वरिष्ठ आहेत, आपले हितचिंतक आहेत, ते आपल्याला म्हणतात घाबरू नकोस, डोंट बी स्केर्ड. आता सर्वांशी नम्रपणे वाग. आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपले आईवडील, आपले शिक्षक, आपले घरातील मोठे लोक, आपले आजी आजोबा आपल्याला या चांगल्या सवयी शिकवतात. सगळ्यांशी नम्रपणे वाग. बघा, काही मुलं इतरांशी उद्धटपणे वागतात, ॲरोगंटली बोलतात. तर तसं न करता आपण नम्रपणाने सर्वांशी बोललं पाहिजे. सर्वांशी आपण कमी आवाजामध्ये म्हणजे खालच्या आवाजामध्ये बोललं पाहिजे. ओरडून बोलण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांशी चांगल्या शब्दांचा प्रयोग केला पाहिजे. बॅड वर्ड्स यूज करू नये किंवा आपण जे असतात म्हणजे जे न उपयोगी करण्यायोग्य शब्द असतात त्या शब्दांचा उपयोग करू नये. सर्वांशी नम्रपणे वाग म्हणजेच याला आपण हिंदीमध्ये म्हणूया सबसे पोलाइटली बात करिए या फिर सबसे नम्रतापूर्वक रहिए या फिर सबसे नम्र रहिए. तो देखिए यहाँ पे बी पोलाइट टू ऑल. पोलाइट म्हणजे नम्रपणे, पोलाइट म्हणजे नम्रपणे, सर्वांशी नम्रपणे वाग म्हणजे बी पोलाइट टू ऑल. आता आजचं चौथं वाक्य आहे दाराचे कुलूप काढ. दाराचे कुलूप काढ हे कसं होतं? आपण समजा लग्न समारंभ आटोपून बाहेरून आलेलो आहोत, पण लग्नाला जाण्याआधी आपण आपलं स्वतःचं घर लॉक करतो, आपण स्वतःच्या घराला कुलूप लावतो. मग त्यावेळेस आल्यानंतर आपल्याला आई कसे म्हणेल, ही चावी घे आणि दाराचं कुलूप काढ. अगर हम कहीं बाहर जाते हैं तो अपने घर को लॉक करके जाते हैं, ताला लगा के जाते हैं, तो उसको जब खोलना होता है हमें मम्मी या फिर पापा कहते हैं ये चाबी लो और दरवाजे का जो लॉक है या फिर जो कुलूप होता है उसको हम क्या कहेंगे, लॉक जो है उसको खोलिए. तो तब हम इसका प्रयोग करेंगे दाराचे कुलूप काढ. अनलॉक द डोअर. अनलॉक द डोअर. अनलॉक म्हणजे कुलूप काढणे, डोअर म्हणजे दरवाजा. तर दाराचे कुलूप काढ याला इंग्रजीमध्ये अनलॉक द डोअर. आजचं पाचवं वाक्य आहे त्याला दोष देऊ नकोस. डोंट ब्लेम हिम. त्याला दोष देऊ नकोस म्हणजे हे बऱ्याचदा आपल्याला दिसायला आपल्याला अनुभवायला मिळतं. समजा घरामध्ये दोन भावंड आहेत, कोणीतरी काहीतरी समजा केलेलं असतं आणि ते एकमेकांवरशी दोष देतात. समजा कोणीतरी समजा हॉलमध्ये पाणी सांडलेलं असतं कुणाच्या तरी हातून आणि ते काय करतात, मोठा भाऊ लहान भावाला दोष देतो, लहान भाऊ मोठ्या भावाला दोष देतो. ज्यांनी कोणी केलेलं असेल त्यांनी नम्रपणे स्वीकारायला हवं आणि जमेल तर त्याला स्वच्छ करायला हवं. पण आपण काय करतो, हे करण्याऐवजी एक दुसऱ्यांना काय करतो, दोष देतो, ब्लेम करतो. तर दोष या शब्दासाठी इथं ब्लेम शब्द आलाय. डोंट म्हणजे करू नका. तर त्याला दोष देऊ नकास याला हिंदीमध्ये काय असेल, उन्हें दोष न दीजिए. उन्हें दोष न दीजिए. डोंट ब्लेम हिम. तो यालाच त्याला दोष देऊ नका यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणूया डोंट ब्लेम हिम. तर मित्रांनो, ही अशा प्रकारची 5 वाक्ये आपण मराठीतून इंग्रजीमध्ये केलेले आहेत. आजचा दिवस 17वा. चला इंग्रजी बोलायला शिकूया या मोहिमेचा. परत नवीन व्हिडिओ सहित पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.